ओम शांती. 4 जुलै 2024. ईश्वरीय महावाक्ये. आजची मुरलीचा सार आहे. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, बहीण भावाच्या भानातून देखील निघून भाऊ भाऊ समजा तर सिव्हिल आय अर्थात दृष्टी पवित्र बनेल. आत्मा जेव्हा सिव्हिल आईज अर्थात पवित्र दृष्टीवाली बनेल तेव्हाच कर्मातीत बनू शकते. प्रश्न: आपले अवगुण काढण्यासाठी कोणती युक्ती केली पाहिजे? उत्तर: आपल्या कॅरेक्टरचे अर्थात गुण स्वभावाचे रजिस्टर ठेवा. त्यामध्ये रोजचा पोतामेल लिहा. रजिस्टर ठेवल्याने आपल्यातील कमतरता समजतील आणि मग सहजच त्यांना काढू शकाल. अवगुणांना काढत काढत त्या अवस्थेपर्यंत पोचायचे आहे की एका बाबांव्यतिरिक्त इतर कशाचीही आठवण राहू नये, कोणत्याही जुन्या वस्तूमध्ये आसक्ती राहू नये, आतमध्ये काहीही मागण्याची इच्छा राहू नये. धारणेसाठी मुख्य सार आहे. पहिली पॉईंट आहे, असे योगी बनायचे आहे जेणेकरून शरीरामध्ये जरा देखील आसक्ती राहू नये, कोणत्याही खराब वस्तूमध्ये आसक्ती जाऊ नये, अशी उपराम अवस्था असावी, खुशीचा पारा चढलेला असावा. दुसरी पॉईंट आहे, काळ डोक्यावर उभा आहे, त्यामुळे शुभ कार्यामध्ये उशीर करायचा नाही, उद्यावर टाकायचे नाही. आजचे वरदान आहे, चतुर सुजान बाबांशी चतुराई करण्याऐवजी जाणीवेच्या शक्तीद्वारे सर्व पापांपासून मुक्त व्हा. स्पष्टीकरण आहे, काही मुले चतुर सुजान बाबांशी देखील चतुराई करतात. आपले काम सिद्ध करण्यासाठी, आपले नाव चांगले होण्यासाठी तेवढ्या वेळेपुरते जाणीव करतात, परंतु त्या जाणीवीमध्ये शक्ती नसते, त्यामुळे परिवर्तन होत नाही. बरेच जण असे आहेत जे समजतात की हे योग्य नाही आहे, परंतु विचार करतात कुठे आपले नाव खराब होऊ नये म्हणून आपल्या सद्विवेक बुद्धीचा खून करतात. हे देखील पापाच्या खात्यामध्ये जमा होते. म्हणून हुशारी सोडून अंतःकरणापासून खऱ्या जाणीवेद्वारा स्वतःला परिवर्तन करून पापांपासून मुक्त बना. स्लोगन आहे, जीवन जगत असताना विविध बंधनापासून मुक्त राहणे हीच जीवनमुक्त स्थिती आहे. अच्छा. गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. अम्मा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. ओम शांती.